नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आजीच्या खाऊ ह्या चॅनलमध्ये. आता पावसाचं काहीतरी असं गरमागरम व्हायला पाहिजे. हो, देते ना तुला गरम गरम भजी करून. कोथिंबिरीची भजी करते आणि ओव्याची भजी करून देते, म्हणजे चालेल ना गरम गरम. आता आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि अशी ओव्याची पानं आहेत ती मी तुम्हाला दाखवते. घरचा ओवा आहे माझ्या आणि ही पानं आहेत त्याची ओव्याची भजी करण्यासाठी. आणि तांदूळाचं पीठ घेतलंय जरा कुरकुरीत होण्यासाठी. बेसन घेतलंय, हळद घेतले, तिखट घेतलंय आणि मीठ घेतलंय. आता आपण कृती बघूया. प्रथम आपण कोथिंबिरीचं मिश्रण तयार करून घेऊया. कोथिंबीर घेतली, नंतर चवीप्रमाणे मीठ घातलंय, त्याच्यात चवीप्रमाणे तिखट घेतलंय आणि हळद घेतली आहे. 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलंय, आणखीन 1 चमचा घेतलाय. नंतर 1 चमचा भरून बेसन घेतलंय, आणखीन 1 बेसन. आता हे मिश्रण मी तयार करते. अजून पण मी 1 चमचा बेसन घातलंय. थोडंसं पाणी घालणार आहे. असं हे मिश्रण तयार केलं. ते ते चिकटतं ना हाताला. पण ओव्याचं पण मिश्रण तयार करू. ती भजी करण्यासाठी आपण आता हे करूया. 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलंय, 2 चमचे बेसन घेतलंय, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं तिखट घालणार आहे. आता मी हे तयार करून घेते. मिश्रण तयार केलं, त्याच्यात पाणी घातलं. खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, असं ते मिश्रण पाहिजे. आता मी तेल तापत ठेवलेलं आहे, जरा चांगलं तापू दे. आता मी छोटे छोटे भजी तळायला घेते. आता उलट करून घेऊया. आता ही भजी काढून घेते. आता ओव्याच्या पानांचा
थोडी पलटी करूया. भाजी तयार.